फ्रेश हो गया पूरा है ना। मतलब ऐसा लगा 2021 में जी रहे हैं। भागलो रे भागलो ड्यूटी। नमस्कार, मी फौजी मनीषा। तर खूप दिवसानंतर ना आमच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आलेली आहे। तर ती अनोळखी नसून ती 6 वर्षापूर्वी आमच्यासोबत होती आणि अचानक ती आज आम्हाला ना ह्या ट्रेनिंग सेंटरला भेटायला आली। तर चला मी तुम्हाला दाखवते ती एक गोड अशी व्यक्ती। तर ही व्यक्ती आहे आजची आमच्यासाठी खास व्यक्ती आणि ही व्यक्ती चक्क 2 तासाचा प्रवास करून फक्त आम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे। तर दिल्लीमध्ये जिथे आम्ही स्टे केलेला आहे, म्हणजे ड्युटीला आल्याच्या नंतर ना जिथे आम्हाला राहण्याची जागा दिली त्याच पोलीस ट्रेनिंग सेंटरला ह्या मॅडमनी ट्रेनिंग केलेली आहे। तर मस्त ती आम्हाला भेटायला आल्याच्या नंतर ना रूममध्ये कुणालाही न डिस्टर्ब करता आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो, ज्यूस वगैरे घेतला, मस्त सर्वांनी फोटोज वगैरे काढले। आणि ह्या मॅडम ज्या आहेत ना फिजिकली एवढ्या स्ट्रॉंग आहेत ना, जिथं जातील ना तिथं ह्या मॅडम फर्स्ट प्राइज घेत असतात, फिजिकल असो किंवा कोणताही इव्हेंट असो त्या इव्हेंटमध्ये। तर एवढ्या दिवसानंतर भेटल्याच्या नंतर ना चक्क असं वाटलं की आम्ही जसं 2021 मध्येच पुन्हा जगत आहोत। आणि ना दिल्लीमध्ये आमची बॅचमेट कोणीही कधी आली कोर्ससाठी फिरण्यासाठी, एक फोन ह्या मॅडमला केला ना तर ह्या मॅडम कुठेही असल्या ना की त्यांच्या मदतीसाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी नक्कीच जातात। फ्रेश हो गया पूरा है ना। मतलब ऐसा लगा 2021 में जी रहे हैं। भागलो रे भागलो ड्यूटी। पहा, म्हणजे ह्या मॅडमच्या बोलण्यावरूनच तुम्ही समजू शकता की ह्या मॅडम खरंच किती चांगल्या आहेत। तर आमच्यापेक्षा वयानेच मोठ्या आहेत आणि स्वभावाने पण मोठ्याच म्हणू आपल्यापेक्षा। तर खूप दिवसानंतर ना आम्ही, म्हणजे मी तर स्वतः 6 वर्षानंतर ना ह्या मॅडमला भेटले। म्हणजे आमची बॅचमेट आहे पण आमची सिनियर असल्यामुळे थोडंसं नाही का आपण रिस्पेक्टफुली त्यांच्याबद्दल बोलतो। आणि दिल्ली पोलीसमध्ये त्यांनी खूप छान अशी कामगिरी केलेली आहे। तर आमच्या सिनियरबद्दल, दिल्ली पोलीसबद्दल आपल्या मुली काय म्हणतात हे ऐकून घेऊ। ये जो हमारे पास आई है, अभी हम दिल्ली में आए, हमें सब बिना पहचान के लोग हैं। अभी हम 2 दिन से बोल ही रहे थे कि कोई तो अपना होगा, कोई तो आए हमसे मिलने। वो इंसान ये है जो हमारे 5 साल पहले हमारे सीनियर थे और सबके दिल का टुकड़ा था। वाह, चलो नेक्स्ट। हमारा पहाड़ी बंदा है, एकदम स्ट्रॉन्ग, लॉयल वाला, रॉयल वाला, दोनों भी। बोल मी इकडं दिल्ली पुलिस। बोल। मेरे लाइफ का वो पहला इंसान है जिसे मैंने ट्रेनिंग में फर्स्ट टाइम देखी थी और उस टाइम में मैं इसकी बहुत बड़ी फ़ैन थी। आज भी बहुत बड़ी फ़ैन हूँ और इतनी बड़ी फ़ैन है कि मैं आज भी उसको सिर्फ देखती रहती हूँ। आज भी उसको हवा दे सकती हूँ। चलो वही ये मैडम सबसे अच्छे, इनके मुंह से सिर्फ ताई अच्छा लग गया। चलो आ जाओ, सभी आ जाओ। ऐसे होते रहे। मैंने तो इसके साथ ट्रेनिंग नहीं की, लेकिन 2 साल पहले 2 दिन के लिए मिली थी, लेकिन बहुत अच्छी लगी मुझे आज। तर ना मी 2 शब्द ना हिच्याबद्दल सांगते। तर काय झालं, 2021ला जेव्हा आम्ही ट्रेनिंगमध्ये गेलो होतो ना तर आम्ही 1 दिवस लेट गेलो होतो आणि ह्या मॅडम 1 दिवस अगोदर आल्या होत्या। तर त्यासाठी म्हणजे असं नाही त्यांना हिचं म्हणजे काय म्हणतो आपण नेचर माहिती नव्हतं, तर 1 दिवस अगोदर आली म्हणून हिला ना ग्रुप सिनियर बनवलं होतं। आणि त्यानंतर हिचं एवढं म्हणजे काम एवढं चांगलं होतं ना तर काही दिवसानंतरच हिचं ना सिलेक्शन दिल्ली पोलीसमध्ये झालं आणि ती दिल्ली पोलीससाठी निघून गेली। ती गेल्याच्या नंतर ना आमची जेवढी बॅच होती ना 1वीची सगळी रडली होती ह्या मुलीसाठी, कारण ही एवढी चांगली होती आणि हिने एवढा जीव लावला ना आम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये। तर हिच्यासारखी सिनियर ना कधी झाली आणि ना कधी होणार। तर थँक्यू सो मच, आता तू आम्हाला भेटायला आली, खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं। तर ना अशा खूप साऱ्या गप्पा मारून जुन्या आठवणी नव्या करून मॅडमची जायची वेळ झाली आणि सगळ्या मुली एकदम भावूक झाल्या, कारण आता माहीत नाही अशा सगळ्या एवढ्या जणी कधी सोबत भेटतील। त्यामुळे लाईफ खूप शॉर्ट आहे, सगळेजण एकदम मस्त आणि हसत खेळत जगा। तर चला, असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तब तक के लिए बाय बाय।